Welcome to Dr. Chandrakant's Ambition Academy. Today we see the second point from chapter 2, Plant Structure and Function. आज आपण प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन मधला सेकंड लेक्चर्स आपण आज घेणार आहोत. यामध्ये आपण आज स्टेम याबद्दल डिस्कस करणार आहोत. व्हेनेवर वी से द स्टेम म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्याला आपण काय म्हणतो, खोड म्हणतो. जे काही खोड आहे तर खोडाबद्दल या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. या ठिकाणी पार्ट्स ऑफ द स्टेम वगैरे दिलेले आहेत. त्याच्या अगोदर आपण पाहूया. द स्टेम ग्रोज अबव द सॉइल फ्रॉम द प्ल्युम्युल ऑफ द स्प्राउटिंग सीड. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की जे काही स्टेम ग्रो होतं ते कुठे होतं, अबव द सॉइल. कोणत्या पार्ट्सपासनं तर प्ल्युम्युलपासनं या ठिकाणी स्टेमची ग्रोज होते फ्रॉम अबव द सॉइल ऑफ द स्प्राउटिंग सीड. स्प्राउटिंग सीड म्हणजे जे काही सीड जर्मिनेशन होतं, जर्मिनेशन झाल्यानंतर जे स्प्राउटिंग होते तर त्यापासून जो प्ल्युम्युल आणि रॅडिकल जो तयार होतोय तर त्यामधला जो प्ल्युम्युल आहे तर प्ल्युम्युलपासून स्टेम या ठिकाणी ग्रो होतोय. ॲज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू. जसं जसं ते छोटं रोप जसं जसं वाढतंय तर त्या पद्धतीने स्टेमची सुद्धा काय होते, हाईट इन्क्रीज होते किंवा त्याची लेंथ या ठिकाणी इन्क्रीज होत राहते. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. त्या ठिकाणी काय असतात, स्टेम्सवरती नोड असतात. या ठिकाणी आपल्याला पाहतोय आपण जे काही या ठिकाणी जे आहे हा जो पोर्शन दाखवलेला आहे ते याला आपण म्हणतो नोड. आणि याच्या दोन नोड मधलं जे काही अंतर आहे याला आपण काय म्हणत असतो, इंटरनोड. या ठिकाणी एक्झाम्पल आपण घेऊ शकतो शुगर केनचं आपल्याला कांड्या माहिती आहेत. ज्या दोन कांड्यांमधलं जे अंतर आहे, जे दोन डोळे असतात आणि त्याच्यामधली जी कांडी असती तर त्या दोन डोळ्यांमधलं जी कांडी आहे तर तिला काय म्हणतो आपण, इंटरनोड म्हणतो. आणि ज्या ठिकाणी दोन डोळे असतात किंवा जे दोन आपण म्हणूया की बर्ड असतात त्या बर्डला आपण काय म्हणतो, नोडल रिजन. सो या लीव्स कम आउट ॲट द नोड्सपासनं काय येतात, लीव्ज येतात. त्याच पद्धतीने बर्ड्स. The part of the stem between two nodes is called as internode. आताच आपण म्हटलो की दोन नोडच्या मध्ये जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात, इंटरनोड. The tip of the apical end of the stem is called bud. ही जी काही टीप आहे, एक तर ह्या टीपला किंवा अपायकल एंड ऑफ द स्टेम, हा जो अपायकल एंड आहे याला काय म्हणतात, बड असे म्हणतात. एक तर टर्मिनल किंवा जी टीप आहे ह्या टीपला किंवा जो अपायकल एंड आहे याला आपण काय म्हणतोय, बर्ड म्हणतोय. ऑब्झर्व द ब्रांच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स ॲज पर डायग्राम. आता या ठिकाणी डायग्राममध्ये पुन्हा जर आपण पाहिलं, अपायकल पार्ट दिसतोय, अपायकल पार्ट या ठिकाणी दिसतो आणि हा टीप जो रिजन आहे याला काय म्हणतात आपण, बर्ड म्हटलोय. नोडल रिजन जे आहे की ज्या ठिकाणी लीव्ज ग्रोथ झाली त्याला आपण म्हणतोय नोड्स. आणि या दोन नोड्स मधलं जे काही अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटरनोड्स. आणि हा काय, ग्रोविंग एंड आहे या ठिकाणी. कंप्लीट द चार्ट, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द अदर लोकल प्लांट्स टू. शुगर केन. आता या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं शुगर केन. काय पाहायचं आहे, थिकनेस ऑफ नोड इन MM. आपल्याला शुगर केन घ्यायचं आणि त्याचा थिकनेस मोजायचा आहे. थिकनेस आणि लेंथ मोजायची आणि ती कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्ही टाकणार आहात. त्याचप्रमाणे फिनिग्रिक असेल किंवा अजून एखादं प्लांट घेतलं तुम्ही जवारचं वगैरे, जवारचं प्लांट घेऊन तर त्याचं सुद्धा तुम्ही थिकनेस आणि लेंथ तुम्ही या ठिकाणी मोजून ती कमेंटमध्ये आपल्याला टाकायचे. यानंतरचा पुढचा जो पॉईंट आपल्याला पाहायचा, इट्स अ लीफ. लीफला मराठीत काय म्हणतो आपण, पान वगैरे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. आता लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम. कुठं ग्रो होते, नोड्स ऑन अ स्टेम. स्टेमचे जे नोड्स आहे, नोडल रिजन आहे तर त्या नोडल रिजनवर त्याची ग्रोथ होते. लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. कसे असतात, थिन असतात, पातळ असतात, फ्लॅट म्हणजे पसरट असतात आणि ग्रीन इन कलर. ग्रीन कलर का, तर फोटोसिंथेसिस होण्यासाठी. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ लीफ इज कॉल्ड एज द लीफ ब्लेड और लॅमिना अँड इट्स एज इज कॉल्ड एज द लीफ मार्जिन. हा जो काही ब्रॉड पोर्शन आहे या ब्रॉड पोर्शनला काय म्हणतात, लीफ ब्लेड. हा जो लीफ ब्लेड या ठिकाणी हा पोर्शन असेल, हा टोटल पोर्शन लीफ ब्लेड असेल किंवा हा जो टोटल पोर्शन लीफ ब्लेड आहे, हा जो टोटल पोर्शन आहे हा लीफ ब्लेड आहे. इज इट. और लॅमिना, लीफ ब्लेड म्हणतात
तसंच लॅमिना सुद्धा म्हणतात. अँड इट्स एज इज कॉल्ड एज अ लीफ मार्जिन. म्हणजे ही जी साईडनी जे दिसते आपल्याला याला काय म्हणतो आपण, लीफ मार्जिन. याची सुद्धा साईडनी जर पाहिली तर लीफ मार्जिन असं या ठिकाणी म्हणतात. लीफ मार्जिन्स मे बी एंटायर, डेंटेड ऑर लोब. एक तर कशी असेल, एंटायर आहे, या ठिकाणी एंटायर आपल्याला दिसते, या ठिकाणी डेंटेड दिसते, डेंटेड या ठिकाणी आपण म्हणतो, इथे या ठिकाणी लोब दिसतात वेगवेगळे. या पद्धतीने एका ठिकाणी लीफ मार्जिन्स तयार झालेला आहे. पार्ट्स ऑफ द लीफ. लीफचे पार्ट्स कोणकोणते आहेत आपण या ठिकाणी पहिल्यांदा पाहूया. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड एज द लीफ अपेक्स. ही जी टीप आहे हिला काय म्हणतात, लीफ अपेक्स. डायग्राममध्ये जर पाहिलं आपण तर लीफ अपेक्स या ठिकाणी दाखवलं. ही टीपला आपण लीफ अपेक्स म्हणतोय. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राउंडेड. एक तर कसे टॅपरिंग असेल, पॉइंटेड असेल किंवा राउंडेड असेल. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव स्टॉक कॉल्ड अ पेटिओल. आता या ठिकाणी स्टॉक दिसतोय आपल्याला. काही प्लांट्समध्ये जे लीव्ज आहेत यांना या ठिकाणी स्टॉक असतात, त्याला काय म्हणतात आपण, पेटिओल म्हणतात. या ठिकाणी पण आपल्याला पेटिओल दिसतो, इथे पण पेटिओल आहे, या ठिकाणी सुद्धा पेटिओल आपल्याला दिसतं. म्हणजे त्याला जर देठ असेल तर त्याला आपण म्हणतो पेटिओल. लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पेटिओल. काही प्लांट्समध्ये या ठिकाणी आपल्याला पेटिओल दिसत नाही. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड एज द लीफ बेस. या ठिकाणी ज्या ठिकाणी स्टेमला अटॅच आहे हा लीफ, त्याला काय म्हणतो आपण, लीफ बेस असं म्हणतोय, ज्या ठिकाणी तो अटॅच असतो तो. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. या ठिकाणी स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतात, काही ठिकाणी प्रेझेंट असतात, काही ठिकाणी नसतात. यांना आपण म्हणतो स्टिप्यूल्स. These are called as the stipules. Do you see stipules in all plants? The answer is no. सगळ्या प्लांट्समध्ये आपल्याला स्टिप्यूल्स दिसत नाही. आपण एकदा फास्टमध्ये जर पाहिलं तर लीफ ब्लेड हा जो पोर्शन आहे यालाच काय म्हणतो आपण, लॅमिना पण म्हणतोय. यानंतर जी साईडनी ग्रोथ झालेली त्याला आपण म्हणतो लीफ मार्जिन. अप्पर जो पोर्शन आहे की ज्याला आपण म्हणतो लीफ अपेक्स. ज्या पानांना देठ आहे त्यांना आपण म्हणतो पेटिओल. ज्या ठिकाणी ते स्टेमला अटॅच असतं त्याला आपण म्हणतो लीफ बेस. आणि लीफ बेसच्याच तिथे काय असतात, स्मॉल लीफ लाईक पोर्शन्स असतो, त्याला आपण म्हणतो स्टिप्यूल्स. राईट. हिअर लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिव्हायडेड लीफ ब्लेड ऑर ए सिंगल मिडरीप. काही प्लांट्समध्ये आपल्याला काय दिसतं, सम प्लांट्समध्ये सिंगल अनडिव्हायडेड लीफ ब्लेड, कोणत्याही पद्धतीने डिव्हाइड नाही, किंवा सिंगल मिडरीप, मधोमध फक्त एकच मिडरीप दिसते. सच लीव्ज आर कॉल्ड एज अ सिंपल लीव्ज. हाऊएव्हर द लीफ ब्लेड ऑफ लीव्ज इन सम प्लांट्स इज डिवाइडेड इंटू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड एज अ लीफलेट्स. सच लीव्ज आर कॉल्ड एज अ कंपाऊंड लीव्ज. त्यांना आपण काय म्हणतो, कंपाऊंड लीव्ज म्हणतो. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर ऑफ टू मेन टाइप्स ऑफ ए लीव्ज. आता या ठिकाणी जर आपण सिंपल लीव्ज केव्हा म्हणतो, जर त्यामध्ये सिंगल मिडरीप असेल तर. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण आंब्याच्या पानाचं, मँगो लीफ. मँगो लीफमध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये सिंगल मिडरीप आपल्याला दिसते की ज्याला आपण सिंपल लीव्ज म्हणतोय. आणि सेकंड जर आपण म्हणू लीफलेट्स, फॉर एक्झाम्पल वी टेकन एज द टॅमॅरिंडस किंवा टॅमॅरिंड किंवा चिंच. चिंचाचं जर आपण लीफलेट पाहिले किंवा लीफ पाहिलं त्यामध्ये छोटे छोटे लीफलेट्स आपल्याला अनेक दिसतात आणि त्यांना काय म्हणतो आपण, कंपाऊंड लीव्ज. सिंपल लीफ आणि कंपाऊंड लीफ हे दोन मेन टाइप्स आहेत लीव्जचे. लीव्जमध्ये आपले हे दोन टाइप्स मेन आपल्याला आढळतात. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ऑब्झर्व करायचं आणि डिस्कस करायचं. ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ प्लांट लाईक रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस एक्सेट्रा. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑफ द स्टेम इज डिफरंट. आता यांचे जर प्लांट घेतले आपण, ब्रांचेस घेतल्या लीफच्या, त्यामध्ये आपल्याला वेगळी जी अरेंजमेंट दिसते, लीफची अरेंजमेंट आपल्याला वेगवेगळी दिसते. रोजमध्ये वेगळी असेल, नीममध्ये असेल, कोरिएंडरमध्ये वेगळी असेल, हिबिस्कसमध्ये वेगळी असेल. इन अ डिफरंट प्लांट द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. तर त्या ठिकाणी डिफरन्स आपल्याला दिसतात. इट मे बी अल्टरनेट, अपोजिट, वर्ड, स्पायरल एक्सेट्रा. According to shape, leaves are rounded, ovate, palmate, lanceolate, linear, etc. आता या ठिकाणी ही जी काही अरेंजमेंट आहे लीफची
या ठिकाणी अल्टरनेट दिसते, म्हणजे एकानंतर एक लीव्ज आपल्याला आलेलं दिसतं, म्हणून याला आपण म्हणतो अल्टरनेट लीव्ह. डिकसेट. आता डिकसेट म्हणजे आता या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, परंतु हे कसे एकमेकांना अपोजिट आहेत. त्यावेळेस अपोजिट म्हटलं तर एकमेकांच्या समोर या ठिकाणी लीव्ज दिसतात, त्याला म्हणतो आपण अपोजिट. डिकसेट अपोजिट आहेत परंतु 90 डिग्रीमध्ये आहेत, हे आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने दिसतं. वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजे स्पायरल. या ठिकाणी स्पायरली अरेंजमेंट दिसते, एकाच ठिकाणी 3-3, म्हणजे आता या ठिकाणी स्पायरल अरेंजमेंट त्या ठिकाणी तयार झालेले आहे. यांना आपण म्हणतो डिफरंट टाइप्स ऑफ द लीव्ज. द ट्राय दिस. टेक अ पीपल लीफ अँड अ मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. या ठिकाणी पिंपळाचं लीफ आणि मेजचं लीफ या ठिकाणी दिलेले आहे. आता याचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करायचं. काय ऑब्झर्वेशन करायचं? द पीपल लीफ इज डिवाइडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड व्हेन विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. या ठिकाणी मिड जो काही लीफ ब्लेड आहे, ह्या लीफ ब्लेडमध्ये मधोमध एक लाईन दिसते आपल्याला. काय दिसते? इक्वल पार्ट्समध्ये या ठिकाणी काय करते, त्यांना ते डिव्हाइड करते अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. सेकंडरी व्हेन्स अराइज फ्रॉम द मिड व्हेन. या मिड व्हेन पासून आपल्याला सेकंडरी व्हेन्स या ठिकाणी काय व्हेन्स या ठिकाणी काय झालेल्या आहेत, अराइज झालेल्या दिसत आहेत. दे आर ब्रांच अँड फॉर्म ए नेटवर्क ऑर रेटिक्युलम. यांचं ब्रांचिंग दिसतं या ठिकाणी, वेगवेगळे ब्रांचिंग आणि काय झालंय, नेटवर्क तयार केलंय किंवा रेटिक्युलम तयार केलाय, एक डिझाईन तयार केली. ऑन द अदर हँड द लीव्स ऑफ मेज ऑल द व्हेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ अपेक्स. जर आपण मेजचं जर लीव्स घेतलं तर यामध्ये सगळ्या कशा आहेत, एकमेकांना पॅरलल्स आहेत आणि लीफ बेसकडनं लीफ अपेक्सकडे त्या काय होतात, रन होतात. Thus, the people leaf blade is a reticulate venation and in the maize leaf blade has a parallel venation. मग आता या ठिकाणी पीपल लीफमध्ये कोणता आहे, रेटिक्युलेट व्हेनेशन आहे आणि जे मेज लीफ आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे, पॅरलल व्हेनेशन आहे. त्याच पद्धतीने आपण शुगर केनचा एक्झाम्पल घेऊ शकतो. शुगर केनमध्ये सुद्धा कसं आहे, पॅरलल व्हेनेशन आहे. मँगोचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन्स आहे. आता ऑब्झर्व द लीव्स ऑफ सम अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स अँड आयडेंटिफाय टाईप ऑफ द व्हेनेशन. आता आपण दोन एक्झाम्पल पाहिले, आंबा पाहिला, त्याच पद्धतीने जवार असेल किंवा शुगर केन असेल हे एक्झाम्पल आपण पाहू शकतो. अ लिटिल फन. टेक अ फॉलन पीपल लीफ अँड सोक इट इन वॉटर फॉर 15 to 20 days. ड्राय इट अँड मेक अ ग्रेटिंग कार्ड of the lassie like leaf you get. 15 ते 20 दिवस काय करायचे, ते पाण्यामध्ये सोक करायचे, ड्राय करायचे आणि त्याचं ग्रेटिंग कार्ड तुम्ही बनवू शकता. इट्स हॅव्हिंग सम फन. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू. एक्झाम्पल घेतलं मेज. टाईप ऑफ लीफ, कोणतं लीफ आहे, सिंपल का कंपाऊंड, तर सिंपल लीफ. शेप ऑफ द लीफ ब्लेड कसा आहे, एंटायर. व्हेनेशन कसं, पॅरलल. शेप ऑफ द लीफ मार्जिन, लीफ मार्जिन कसा, हे तुम्ही लिहिणार कमेंटमध्ये. शेप ऑफ द लीफ अपेक्स कसा आहे, पॉइंटेड आहे. पेट्यूल यस नो, नो. स्टिप्यूल नो. अरेंजमेंट ऑन स्टेम कशी, वर्ड. or opposite. So these are the things in relation with the leaf. ओके, त्याचा आपला पॉईंट्स इथं आपण संपवत आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे पॉईंट्स असतील, फ्लावर असेल आणि फ्रूट्स असतील, हे दोनही पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.